परळीची बदनामी, परळीला मलिन करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले, मागच्या वेळी भाऊ बहीण एकत्र आले. माझ्या अस्मितेचा विषय आहे. प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही, यश त्यांच्या मागे धावते. पुढील 5 वर्षांचा तुमचा रोडमॅप काय आहे? आणि धनंजय मुंडे साहेबांच्या कारकिर्दीवर सावट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कायम सत्याच्या बाजूने उभं असणं. जातीपातीचं राजकारण केले जातंय, विषारी राजकारणाची थोडीशी सुरुवात झालेली दिसते. तर परळीच्या विकासाचा विचार करणे, पण आता समीकरण वेगळं आहे. काही गट परळीतील समस्या दाखवून राजकारण करत आहेत. संधी मिळाल्यावर चमकून घ्या, अंधारात स्वतःचा प्रकाश घ्या. जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या आणि स्वतःच्या पावलावर ठाम उभे राहा. मध्ये आमचा ऐतिहासिक विजय होईल. आजचा आपला पॉडकास्ट थोडासा मसालेदार होणार आहे, कारण आज आपल्या सोबत आहेत परळीतील 2 कर्तृत्ववान महिला. पहिला, ज्यांनी आपल्या पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत, म्हणजे आपल्या लाडक्या बहिणी सौ राजश्रीताई धनंजय मुंडे. तसेच महायुतीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी हेच आपल्या सोबत असणार आहेत. चला तर त्या दोघींचं आपण स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. परळीकरांमध्ये तुमची प्रतिमा नेहमी शांत, साधी आणि विकासरूपी अशी आहे. आजच्या या निवडणुकीत लोकांच्या अपेक्षा तुम्ही कशा प्रकारे पाहताय? सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना, पत्रकार बांधवांना, परळीकर मायबाप जनतेला माझा सप्रेम नमस्कार. माझी भूमिका सगळ्यांना शांत, सकारात्मक अशी वाटते, कारण आमचं कुटुंब सकारात्मकतेने भरलेलं आहे. म्हणजे आमचे गोपीनाथराव मुंडे साहेब, आमचे अण्णा, आमचे साहेब आणि आमच्या पंकजाताई, पूर्ण कुटुंब सकारात्मक आहे. आणि मुंडे कुटुंब म्हणजे परळीचं राजकारण, असं इथलं समीकरण आहे. त्याच्यामुळे लोकांना आमच्याकडून अपेक्षा असणं खूप साहजिक आहे आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हेच मुंडे कुटुंबियांचं ध्येय आहे आणि त्या साहजिकच सगळ्या पूर्ण केल्या जातील असं सकारात्मकता आमच्या सगळ्यांकडेच आहे. माझा पुढचा प्रश्न पद्मश्रीताई तुमच्यासाठी आहे. जेव्हा तुम्हाला समजलं की महायुतीकडून तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहात, त्या क्षणी तुमच्या मनात नेमकं काय आलं? सर्वप्रथम मला ज्यावेळेस समजलं की महायुतीकडून मला उमेदवारी दिली गेलेली आहे, त्यावेळेस माझ्या मनात फक्त एकच विचार आला की माझं जे धर्माधिकारी कुटुंब आहे ते पहिल्यापासून समाजसेवा करत आलेलं आहे आणि राजकीय त्याला वलय पण आहे. आणि ह्या महायुतीकडून दिल्या गेलेल्या संधीमधनं मला ह्या पूर्ण परळीचा विकास करून त्या संधीचं सोनं करायचं आहे. तसंच कसं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये 3 टप्पे असतात. पहिला असतो शिक्षणाचा, दुसरा टप्पा असतो मुलं बाळ संसार आणि तिसरा असतो आपला सामाजिक दायित्वाचा. तर माझ्या आयुष्यातला हा जो 3रा टप्पा आहे तो मी पूर्णपणे स्वीकारलेला आहे आणि या संधीचं सोनं करण्याचा माझा निश्चितच प्रयत्न असेल. आत्ताच्या राजकारणात बराच गोंधळ आणि नकारात्मकता दिसते, मात्र आपण सकारात्मक प्रचारावर भर देतो. तुमची भूमिका यावर काय आहे? तुम्ही म्हणतात त्यात तथ्य आहे. आताच्या राजकारणात थोडंसं गोंधळल्यासारखी परिस्थिती आहे, नकारात्मकता आहे, कारण काही लोक परळीच्या भविष्यावर आणि धनंजय मुंडे साहेबांच्या कारकिर्दीवर सावट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याच्यात काही तथ्य नाही, कारण धनंजय मुंडे साहेबांवर जनतेचा खूप मोठा प्रेम आणि विश्वास आहे आणि इथं जातीपातीचं राजकारण केले जातंय, विषारी राजकारणाची थोडीशी सुरुवात झालेली दिसते. पण हे विषारी राजकारण फार दिवस टिकणार नाही, कारण जिथं प्रेम असतं तिथं ही विषारी ताकद खूप दिवस टिकत नाही. त्याच्यामुळे ह्या नकारात्मकतेला आणि इथल्या विरोधीपणाला जो वेगळा एक भाव इथे झालेला आहे, तो धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे विकासांच्या कामातून परिवर्तन करतील आणि सगळं वातावरण बदलेल असा मी विश्वास तुम्हाला देते. आणि मी सकारात्मक आहे, कारण मी पहिल्या माझ्या प्रश्नातच उत्तर दिलेलं आहे. पूर्ण मुंडे कुटुंबच सकारात्मक आहे. आता बाकीच्या सगळ्या विरोधकांच्या जे मलिन करतात परळीची प्रतिमा, त्याच्यात काही तथ्य नाही. आपण जर पॉझिटिव्ह राहिलोत आणि आपलं विकासाचं ध्येय घेऊन आपण सगळ्या जनतेसमोर गेलोत, तर आपण विकासाच्या ध्येयाला घेऊन ही इलेक्शन आपण सहजपणे जिंकू शकतो, हा विश्वास मला आहे आणि तेच बरोबर राहील असंही मला वाटतं. महिला सुरक्षितता हा मोठा मुद्दा आहे. नगराध्यक्ष झाल्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही कोणती तात्काळ पावले उचलणार आहात? नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम तर मी
आपले पोलीस प्रशासन आणि नगरपालिका ह्या दोघांचं टायअप करून एक स्पेशल हेल्पलाईन फक्त महिलांसाठी चालू करणार आहे, ज्याद्वारे महिलांना तात्काळ मदत पुरवली जाईल. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यात अनेक मोठी कामं केली आहेत. नागरिकांना या विकासाची पुढची पायरी काय असू शकते? धनंजय मुंडे साहेबांनी जेव्हा जेव्हा विकासाची मोठी कामं केली तेव्हा त्यांनी ब्ल्यू प्रिंट सादर केलेली आहे. आता पण विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि त्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे साहेब नगरोत्थानाचे काय कामं असतील ते पूर्ण करतील किंवा तालुक्यात शासकीय शिक्षण संस्था चालू करतील आणि तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी क्रीडा संकुल तयार करतील आणि महिलांसाठी पण मोठे म्हणजे प्रत्येक महिला सक्षम होईल असं बचत गट भवन चालू करून प्रत्येक महिलेला सक्षम केलं जाईल अशी त्यांची विकासाची ब्ल्यू प्रिंट आहे. आणि आता राज्यात आणि केंद्रात आपलं महायुतीचं सरकार आहे आणि धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई दोघं मिळून ही विकासाची ब्ल्यू प्रिंट पूर्ण ताकदीनिशी पूर्ण करतील आणि परळीला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर नेतील हा विश्वास मी जनतेला देऊ इच्छिते. पद्मश्रीताई, परळी शहरासाठी पुढील 5 वर्षांचा तुमचा रोडमॅप काय आहे? पुढील 5 वर्षांसाठी जो रोडमॅप आहे त्यामध्ये स्वच्छ परळी, सुंदर परळी, हरित परळी, पर्यावरण पूरक अशी परळी तयार करणे, तसेच एक डिजिटल परळी तयार करणे, परळीला एक आधुनिक शहर बनवणे, तसेच घरकुलांसाठी ज्या नागरिकांकडे जागा सुद्धा उपलब्ध नाहीये अशा लोकांसाठी साहेब आणि ताई साहेब यांच्या मदतीनं काही उपाययोजना करणे, तसेच आपले भालचंद्र वाचनालय आहे, भालचंद्र वाचनालयाचं लोकार्पण करणे, तिथे डिजिटल लायब्ररी तयार करणे हे एक आहे. त्याचबरोबर पाहायला गेलं तर आपल्या साहेबांच्या आणि ताई साहेबांच्या मदतीनं वहिनींनी सांगितल्याप्रमाणे क्रीडा संकुल पण आपल्याला तयार करायचं आहे. अशा बऱ्याच योजना आहेत, त्या आपल्याला नंतर दिसतीलच. बजरंग बाप्पा सोनवणे म्हणाले, मागच्या वेळी भाऊ बहीण एकत्र आले आणि सीट पडली. या विधानावर तुमचं मत काय आहे? ह्या विधानात काही तथ्य नाही असं मला वाटतं, कारण भाऊ बहीण एकत्र आल्यामुळे सीट पडली नाही. त्याची जी काय कारणं होती त्याच्यावर धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताईंनी चिंतन केलेलं आहे आणि जो काय आमचा पराभव झाला तो आम्ही स्वीकारला आहे. पण आता समीकरण वेगळं आहे. आता धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई एकत्र असल्यामुळे परळीची पालिकेमध्ये आमचा ऐतिहासिक विजय होईल असा मला विश्वास आहे. पद्मश्रीताई, काही गट परळीतील समस्या दाखवून राजकारण करत आहेत. तुम्हाला काय वाटतं, परळीकर विकास पाहून मतदान करतील की आरोप प्रत्यारोपांवर? दिवस फार कमी आहेत आणि आम्ही ह्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाहीये की विरोधकांचे आरोप काय, प्रत्यारोप काय, ह्या सगळ्यांकडे लक्ष न देता फक्त परळीच्या विकासाचा विचार करणे आणि जनतेशी थेट संपर्क साधणे या गोष्टीकडे आम्ही सगळ्यात जास्त आमचं लक्ष ठेवलेलं आहे. वहिनी, तुम्ही परळीकरांशी दररोज संपर्कात आहात. आता लोकांच्या कोणत्या अडचणी किंवा अपेक्षा तुम्हाला सर्वात जास्त जाणून येत आहेत? लोकांच्या मी नेहमीच संपर्कात आहे आणि परळीत फार काही मोठ्या अशा समस्या नाहीत, कारण खूप चांगला विकास इथे झालेला आहे. छोट्या मोठ्या अडचणी आहेत, लाईटची चोख व्यवस्था पूर्ण परळी शहरामध्ये आहे, पण काही रस्त्यांचे प्रश्न आहेत, काही ठिकाणीच फक्त पाण्याचा प्रश्न आहे आणि काही ठिकाणी नाल्यांचा प्रश्न आहे. अशी छोटी मोठी जे कामं आहेत ती आता आम्ही पूर्ण ताकदीने करूत. तुमची आवडती परळीतील गल्ली कोणती? पूर्ण परळी, कारण परळी आमचं पूर्ण कुटुंब आहे आणि परळीतली प्रत्येक गल्ली ही आमची आवडती गल्ली आहे. माझंही मत हेच आहे. मला कुठली स्पेसिफिक एक गल्ली अशी आवडते असं नाही. संपूर्ण परळी माझ्या अभिमानाचा विषय आहे, माझ्या अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे मला परळीचा सर्वांगीण विकास करायचा. परळीची सर्वात मोठी ताकद तुमच्या मते कोणती आहे? धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे साहेब. माझ्या मते पण तेच आहे आणि धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे ताई साहेब ह्या एकत्र आल्यामुळे खूप मोठी ताकद बनलेली आहे. परळीतील सर्वात प्रभावी विकास प्रकल्प तुम्हाला कोणता वाटतो? असा एक सांगता येणार नाही. वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा आणि मेगा सोलर प्रोजेक्ट. 12 पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ नगरीचा उज्जैनच्या धर्तीवरती प्रसाद योजनेमधनं विकास करणं. हा विरोधकांचा असा कोणता दावा आहे जो तुम्हाला सर्वात अवास्तव वाटतो? परळीची बदनामी, परळीला मलिन करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न. कारण आमची परळी अशी नाही. आमचं परळी शहर खूप सुंदर आहे, इथले लोक खूप चांगले आहेत. आमचं परळी एक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक असं शहर आहे. तुमचं मत काय?
विरोधकांच्या कुठल्याच ह्या अशा दाव्यांमध्ये काहीच तथ्य नाहीये. आम्हाला फक्त परळीचा विकास करायचा आणि तेच आमचं ध्येय आहे. महिलांसाठी तुम्ही करणारं पहिलं ठोस काम काय आहे? बचत गट भवन उभा करणार आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार. महिलांसाठी मुंढा भागामध्ये एक अत्याधुनिक सर्व सोयी सुविधांनी युक्त असं स्वच्छतागृह त्यांना उभारून देणे, तसेच वहिनींनी सांगितल्याप्रमाणे बचत गट भवन निर्माण करणे, ज्यामध्ये त्यांचे एक्झिबिशन्स लागतील, त्यांचे वर्कशॉप्स घेतले जातील. परळीला स्मार्ट सिटी बनवताना सर्वात मोठा अडथळा तुमच्या मते काय आहे? विरोधकांनी केलेले खोटे आरोप, परळीची केलेली बदनामी. अगदी खरं आहे वहिनींचं. ह्या सगळ्या अडथळ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तुम्हाला असं दिसेल की या पुढच्या 5 वर्षामध्ये परळी एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलेली आहे. तुमची वैयक्तिक प्रेरणा कोण आहे? माझी वैयक्तिक प्रेरणा स्वर्गीय आमचे गोपीनाथराव मुंडे साहेब, पंडितांना मुंडे साहेब, आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई हे पण आहेत, आणि परळीतली जनता. मला पण अर्थातच आमचं पूर्ण धर्माधिकारी कुटुंब, तसेच माझे पती श्री बाजीरावजी धर्माधिकारी, मी यांच्याकडनं मागच्या 20 वर्षापासून खूप काही शिकले. त्यांचे प्रामाणिक काम करणे, त्यांचे कायम सत्याच्या बाजूनं उभं असणं, तसेच रात्रंदिवस परळीसाठी त्यांची असणारी धडपड, त्यांची तळमळ ही मी खूप जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे अर्थातच ते आहेत. आणि सोबत आपले आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांनी परळीच्या विकासामध्ये माझे पती नगराध्यक्ष असताना त्यांना कायम साथ दिलेली आहे. आणि हे तिन्ही व्यक्तिमत्व माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहेत. निवडून आल्यावर पहिलं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? परळीच्या मायबाप जनतेला. मी पण अर्थातच आपल्या परळीच्या मायबाप जनतेला हे श्रेय देईल. तसेच आपले महायुतीचे दोन्ही खंबीर नेतृत्व, आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे, तसेच या निवडणुकीमध्ये रात्रंदिवस आमच्यासाठी झटणारे आमचे जे सहकारी आहेत त्यांना सुद्धा मी याचं श्रेय देईल, यशाचं. ताई, आजचा हा पॉडकास्ट संपवताना या निवडणुकीत परळीकरांना तुम्ही कोणतं स्पष्ट आणि थेट आव्हान द्याल? आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालतो. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जातीपातीला कधी थारा नव्हता. शिवाजी महाराजांनी आपणाला स्वराज्य दिलं, पण सांप्रदायिकता नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला संविधान दिलं, आपल्या हक्कांसाठी आपणाला एकत्र केलं आणि जातीभेद कधी केला नाही. म्हणून मी परळीतल्या जनतेला सांगू इच्छिते की जातीपातीचं जे विषारी राजकारण आज इथं केलं जातंय ते परळीकर मायबाप जनतेच्या प्रेमामुळं इथून ते दूर होईल आणि इथं विकासाचं राजकारण होईल. आणि धनंजय मुंडे साहेब हे 18 पगड जाती धर्माचं नेतृत्व आहे, ते महिलांचं नेतृत्व आहे, शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे, युवकांचं आणि युवतींचं पण नेतृत्व आहे. आणि सगळ्यात जवळ जर धनंजय मुंडे साहेबांना काय असेल तर आजचा युवक वर्ग, कारण आज त्यांची जगण्याची स्पर्धा आहे, शिक्षणाचा भार आहे त्यांच्यावर, आणि मोठे मोठे आव्हानं आहेत आणि स्पर्धात्मक परीक्षा आहेत, आणि त्याच्यासाठी पण साहेबांनी खूप मदत केलेली आहे आणि अजून मदतीची केंद्र त्यांना उभा करायची आहेत. आणि ही सगळे आव्हानं पेलताना साहेबांना महिलांच्या आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातल्या ज्या वेदना आहेत तो साहेबांचा श्वास झालेला आम्ही बघितलेला आहे. आणि महिलांचे अश्रू तर साहेबांसाठी थेट विकासाचाच आदेश असतो. म्हणून सगळ्यांनी ह्या सगळ्या बाबी विचारात घ्यावा. आणि धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे आता सत्तेत आहेत आणि सत्तेतल्या पक्षाला कधीही झुकतं माप मिळतं. म्हणून राज्यातून आणि केंद्रातून जास्तीत जास्त निधी परळीच्या नगरपालिकेत खेचून आणता येईल आणि परळीला अधिक एका वेगळ्या विकासाच्या उंचीवर नेता येईल. म्हणून अशा विकासाच्या नेतृत्वाचं लक्षात घेऊन धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीशी परळीतील जनतेनं खंबीरपणे उभा राहावं आणि इथं नगरपालिकेत आपली सत्ता प्रस्थापित होईल आणि परळीचा विकास करता येईल, हे आवाहन मी परळीतल्या जनतेला करते. तसेच परळीच्या मायबाप जनतेला मी आवाहन करू इच्छिते की महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना भरपूर मतदान रूपी आशीर्वाद देऊन विजयी करा. आपलं काय मत आहे? माझं परळीतल्या मायबाप जनतेला एवढं एकच आव्हान आहे की आपले आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब हे दोघं आपल्या परळीच्या विकासासाठी लागणारा समृद्धी महामार्ग आहेत आणि याच महामार्गावरून आपल्या परळीची वाटचाल विकासाकडे होणार आहे आणि होत आहे.
परळीच्या विकासासाठी जी प्रज्वलित झालेली ज्योत आहे ती अशीच निरंतर ठेवण्यासाठी, ती अशीच तेजस्वी ठेवण्यासाठी मला तुमची सून म्हणून, तुमची मुलगी म्हणून, तुमची बहीण म्हणून तुमचे आशीर्वाद द्यावेत. तसेच आपल्या महायुतीमधल्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, एवढी एकच आवाहन यावेळेस परळीच्या जनतेला करू इच्छिते.